नमस्कार मित्र हो, जरा वेगळ्याच समस्या मांडायला आज तुमच्या समोर मी आलेलो आहे. काही समस्या मांडणार आहे, काही राजकीय घडामोडींची जाणीव करून देणार आहे, काही माझी मतं मांडणार आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ जरासा रंजक आणि तेवढाच गंभीर अशा स्वरूपाचा आहे. याला कृपया विनोद समजू नका, कारण ही जगातल्या खूप लोकांची एक मोठी समस्या झालेली आहे. तुम्ही ते गाणं ऐकले का, लग्नाळू आम्ही लग्नाळू गाणं? ते फार छान आहे. मला त्यातल्या देवाला विचारलेला जो प्रश्न आहे ना, तो फार इंटरेस्टिंग वाटतो. तुला उगाच म्हणत्यात मायाळू कनवाळू, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय, आता तरी नगटाळू. रेड्याला म्हशी बी मिळतात, गाईसनी मिळतात वळू, आणि पुढे तो म्हणतोय आमच्याच कपाळी का नाही लिहिली. तो प्रश्न किती मोठा आहे ना, आमच्याच नशिबात का नाही लिहिली. खरंच आहे हो, काही लोकांच्या नशिबात ही बायको लिहिलेली नसतेच, आणि ज्यांच्या नशिबात लिहिलेली नसते ना, ते बिचारे उगाचच इकडं तिकडं तोंड मारत फिरत असतात. मला ते अमिताभ बच्चनचं गाणं फार सुरेख आहे आणि ते आठवत आहे. आणि ते गाणं असं आहे की जिसकी बीबी मोटी नाटी लंबी छोटी बडी मोठी, सगळी सगळी सगळे गोरी काली, म्हणजे मग ती कुणाची गोरी असेल तर घरात दिवा म्हणून बसवावा, कुणाची काळी असेल तर डोळ्यात काजळ म्हणून बसवावं, काय काय अमिताभ बच्चन बहार आणतात. पण आमच्या एका गझल गायकाने या सगळ्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. जिसकी बीवी ना हो उसका भी बडा नाम है लिहिलंय. म्हणजे ज्याला बायकोत नाही ना, त्याचंही मोठं नाव आहे असं लिहिलेलं आहे. जरा ऐकता ते गाणं, छोटस एक तुकडा ऐकवतोय, ऐकून घ्या. अरे जिसकी बीबी ना हो उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीबी ना हो उसका भी बड़ा नाम है. सबको अपनी समझो, अरे सबको अपनी समझो, बीबी का क्या काम है. ऐकलात? आता ज्याला बायको नाही त्याचंही मोठं नाव आहे. आता हे नाव का बरं आहे? कारण सगळ्यांनाच आपली म्हणतो. आपल्याची काय गरज आहे असा प्रश्न असतो. अशी सगळ्याला आपली म्हणणारे जे काही लग्नाळू आहेत ना, म्हणजे गाईला वळू मिळतो, म्हशीला रेड्या मिळतो, पण आमच्या नशिबात का काही नाही असं समजून दुसऱ्याच्या घरामध्ये फिरणारे फेमस होतात. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, अशी स्थिती असते. मजा असते अशा काही लोकांची. म्हणजे हे जिस गली में तेरा घर ना हो बालमा उस गली से हमें तो गुजरना नहीं, या कॅटेगरीतले नसतात बरं का. म्हणजे हे शोधून शोधून गल्लीत ती कुठे आहे बघतात आणि तिच्या घराच्या खालून फिरत असतात. हे जरा वेगळीच कॅटेगरी असते. मग ती दिसली, तो पिक्चर नाही का हो, तुम्ही बघितला ना, तो कुठला आपला तो पळून जायचा पिक्चर, त्यात ते गाणं होतं आणि ती आपली पुडी करते, नख काढलेल्याची खाली फेकते, हा समजतो चिठ्ठी पडली, उचलतो आणि कळतं की त्यात नख आहेत. आपला गाजलेला पिक्चर आहे तो पळून जायचा, हा त्यातला प्रसंग. असे अनेक असतात की दुकानदाराच्या मुलीनं आपली काढलेली नख जरी टाकली तरी चिठ्ठी समजून त्याला उचलत उचलत खिशात ठेवून पुन्हा आपलं दुःख रसभंग करून घेणारे, हृदयभंग करून घेणारे अनेक जण आहेत. आता यांच्या नशिबात नेहमी स्वप्नातली जादू की झप्पी आणि लांबून फेकलेला फ्लाइंग किस असतो. फ्लाइंग किस हो आपलं ते, फ्लाइंग किस असतो. जादू की झप्पी, टिम 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 करणारे डोळे, मध्ये ती दिसली की डोळे मारायचे. कधी कधी तर या बिचाऱ्या लग्नाळू लोकांचा असा घोळ येतो की वयाच्या उत्तरार्धात पोचत असताना, म्हणजे 50 पार गेल्यावर सुद्धा हे तरुण असतात. त्यांना वाटतं अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ, एखादी तरी मिळेल, एखादी तरी मिळेल. देव कनवाळू आहे, देव मायाळू आहे, तो आपल्यासाठी एक जोडीदार बनवलेला असेलच असं त्याला वाटत असतं. आणि या सगळ्याबाबत तो प्रयत्न करत असतो की आपल्याला एखादी तरी पोरगी मिळावी. पण बिचाऱ्यांच्या नशिबात हे लिहिलेलं नसतं. आता अशी पोरं कुणाला डोळे मारत फिरतील, कुणाला जादू की झप्पी देण्याचे स्वप्न बघत फिरतील, तर कोणासाठी चक्क झुरत झुरत खालून किंवा वरून एक फ्लाइंग किस पाठवतील. अशी बिचारी बदनाम होतात, एवढंच. आता अशा लोकांच्या मदतीसाठी काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे, हे तेवढंच एक मोठं सत्य आहे. घडणार की नाही माहीत नाही. आता अशात कोणाकोणाची गणना करावी?
किती लोक आहेत या सगळ्यामध्ये रांगेत असलेली. अशा लग्नाळू लोकांच्या समस्येवर एक राष्ट्रीय मंथन घडलं पाहिजे, कारण अशी लग्नाळू लोक कुठेही काहीही करू लागलेली आहेत. त्यामुळं लग्नाळूंच्या समस्येवर गांभीर्यानं विचार करावा. जरा राजकीय चर्चा करू. काय झालं, काल संसदेमध्ये अविश्वास प्रस्ताव संमत करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असताना, तो होणार नाही हा भाग वेगळा, कारण भाजपकडंच आपापली मतं इतकी आहेत की तो अविश्वास प्रस्ताव संमत होणारच नाही आहे. आणि त्या प्रस्तावावर नाईट वॉचमनला आधी पाठवून आपल्या युवराजांनी एक भाषण केलं. आणि त्या भाषणाच्या नंतर युवराजांना एक गंमत करावी वाटली. काय केली आहे युवराजांनी गंमत, तुम्हाला ऐकायचंय, बघायचंय, बघून घ्या. आता हे कोणाला केलेलं होतं? काही जणांनी ट्विट केलं की असे बोटाचे इशारे करणं बरं आहे का, ते योग्य नाही आहे, काही चूक नाही आहे. म्हणजे मला कधी कधी प्रश्न असा पडतो, ही जी लग्नाळू माणसं असतात ना, या सगळ्यांच्यावर मरणारी एक पोरगी पण असते. आणि म्हणजे जीव तर जळलेला असतो, पण जळलेला नाही सांगायचं असतं, म्हणून त्याचं अप्रत्यक्ष समर्थन करायचं असतं. एक ट्विट दाखवतो बघा. म्हणजे हे घरात नांदतंय अजित पवारांच्या. अजित पवारांनी समर्थन दिलंय शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आणि प्रेम दाखवायचंय राहुल गांधीवरती. बोटाचा इशारा करणं म्हणजे चूक नव्हे. हे असले कामं करणारी माणसं अजित पवारांच्या आजूबाजूला असतील तर घराला अंगार लागण्याशिवाय दुसरं कुठलं होणार नाही. सावधान अजित दादा. बरं जाऊ द्या, अशा लोकांवर बोलायला लावून कुठे आपण आपला वेळ घाला. कोणी सांगितलं त्यांनी स्त्रियांना बघून फ्लाइंग किस दिला नाही? मग काय पुरुषांना बघून दिला होता? आणि पुरुषांना का द्यावा? पुरुष फ्लाइंग किस द्यायची गोष्ट आहे, पुरुषांनी पुरुषाला फ्लाइंग किस द्यायचा असतो. मुळात संसदच फ्लाइंग किस द्यायची गोष्ट आहे का? ते ठिकाण आहे का जिथून फ्लाइंग किस दिला जावा? तुम्ही लोकसभेच्या अध्यक्षांना फ्लाइंग किस पाठवला असेल तर ओम बिर्लांना फ्लाइंग किस पाठवावा असे ओम बिर्ला आहेत का? समोर मोदी आहेत किंवा अमित शहा आहेत, देशाचे गृहमंत्री किंवा पंतप्रधान, त्यांना फ्लाइंग किस पाठवला जावा का? अहो, फ्लाइंग किस पाठवायची जागाच नाही आहे संसद. आणि राहुल गांधी तर या संसदेत काय काय करतायत, कुठल्या कुठल्या गोष्टी करतायत, म्हणजे डोळे मारतायत. बघून घ्या. बघितलं, हा संसदेत मारलेला डोळा आहे, हा स्टेजवर मारलेला डोळा नाही. असे डोळे मारण्याची सवय राहुल गांधींना आहे. अजितदादांनी डोळा मारला होता, पण पत्रकारांच्या समोर मारला होता. दुसऱ्याची कशी मारली तेच ठासली कशी ते सांगण्यासाठी मारला होता. तोही डोळा आपण दाखवलेला होताच. राहुल गांधींनी संसदेत आपल्या खुर्चीवर बसून बाजूच्या माणसाला डोळा मारून सांगितलं की मजा आया ना, कैसा आया मजा. ते नाही का ते, ये मजा मैं पूरी दुनिया को देना चाहता हूं. बरं, पंतप्रधानांना जादू की झप्पी द्यायला जाणारे राहुल गांधी, मग काय जादू की झप्पी, फ्लाइंग की पप्पी आणि मारलेला डोळा, हे कामं संसदेत करायचेत. 3-3, 4-4 लाख, 5 लाख मतं तुम्हाला मिळतात. 5 लाख लोक तुमच्या सोबत असतात आणि सांगतात की जा बाबा आमची मतं मांड. म्हणजे त्या वायनाडच्या लोकांना आपला प्रतिनिधी संसदेत डोळे मारतोय, लोकाला जाऊन जादू की झप्पी देतोय, मोहब्बत की दुकान लावतोय. कदाचित या मोहब्बत की दुकानातलेच हे प्रोडक्ट असावेत. आता दुकान मोहब्बतची असल्यावर एकदा तरी मिठीत घ्यावं लागेल की, दुकान मोहब्बतची असल्यावर एकदा तरी पप्पी घ्यावी लागेल की, दुकान मोहब्बतची असल्यावर एकदा तरी डोळा मारावा लागेल की. मोहब्बतच्या दुकानातले हे सगळे प्रॉडक्ट चक्क संसदेत राहुल गांधी विकतायत आणि ते सुद्धा सरेआम पद्धतीनं विकतायत. राहुल गांधींच्या या कृतीबद्दल आम्हाला आक्षेप आहेच आहे. असायलाच हवा, तो आम्हालाही असायला हवा, जगातल्या प्रत्येक माणसाला असायला हवा. राहुल गांधींनी भाषण केलं ते काय होतं हा भाग वेगळा. भाषणात मणिपूरची चर्चा करता करता राहुल गांधी आपल्या यात्रेवरच बोलले हा भाग वेगळा. आमच्याकडे ते एक निबंध द्यायला असायचा
आणि शिक्षकांनी सांगितलेलं होतं की पोरांनो आता परीक्षेमध्ये निबंध येणार आहे, माझी शाळा, तो पाठ करून ठेवा. पोरानं आपल्या घेतला, माझी शाळा इथे भरते, शाळेत 10 शिक्षक आहेत, मराठीचे शिक्षक खूप सुंदर आहेत, इंग्रजीचे मारकुटे आहेत, गणिताचे त्याहून मारकुटे आहेत, आम्ही सकाळी रोज प्रार्थना म्हणतो. हा सगळा निबंध पाठ करून ठेवला आणि लिहायचं ठरलं. आता 15 मार्काला निबंध आल्यावर चिंता मिटली असं त्या पोराला वाटलं. पण परीक्षा घेणारे महाचतुर त्यांनी काय केलं, निबंधाचा विषयच बदलून टाकला. त्यांनी लिहिलं माझा पहिला विमान प्रवास, यावर निबंध लिहा. आता झाली का पोराची पंचायत. यानं पाठ करून ठेवलेला होता माझी शाळा, निबंध लिहायचा होता माझा पहिला विमान प्रवास. पोरानं लावलं डोकं. ते म्हणलं आम्ही सकाळीच आंघोळ केली, फ्रेश कपडे घातले, विमानतळावर गेलो, आमचं विमान लागलेलं होतंच, तिकीट काढलं, विमानात बसलो, विमान उडायला लागलं, मी उडणाऱ्या विमानातून खाली वाकून बघितलं, माझी शाळा मला दिसली, माझी शाळा मला खूप आवडते, झालं सुरू. अख्खी शाळा लिहून टाकली आणि शाळेवरचा निबंध संपता संपता आमचा विमान प्रवास संपला. आम्ही खाली उतरलो आणि विमानतळाच्या बाहेर आलो. असा सगळा विमान प्रवासाचा निबंध राहुल गांधींनी संसदेत लिहून टाकला. सांगितलं अविश्वास प्रस्तावावर बोला. अविश्वास प्रस्ताव कशासाठी, मणिपूरवर बोलायचंय म्हणून. आणि राहुल गांधींनी भाषण काय करून टाकलं, राहुल गांधींनी माझी पदयात्रा, मी निघालो, कन्याकुमारीपासून निघालो, काश्मीरपर्यंत गेलो, लोक मला भेटली, पाय दुखत होते, गुडगाराम म्हणत होता, अचानक उठलो, परत निघालो, माझी यात्रा सुरूच आहे. एवढ्या सगळ्या बालिश गोष्टी संसदेमध्ये मांडण्यासाठी राहुल गांधींनी आपला वेळ घातला. पण त्याही पेक्षा बालिश कृती केलेली आहे आणि त्या कृती म्हणजे या सगळ्या मी तुम्हाला सांगितल्या त्या. आजचा फ्लाइंग किस हा एकमेव विषय नाही आहे. अशी अनेक विषय आहेत की ज्यात राहुल गांधींनी आपला बालिशपणा संसदेतच दाखवून दिला आहे. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.